नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे आम्ही बनवत असलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊ शकतील. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार गेल्यानंतर आता या तृणमूल काँग्रेसमधले जे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत हे आता पक्ष सोडून वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. आता नेमके ते भाजपमध्ये जात आहेत की फक्त पक्षच सोडत आहेत हे माहिती नाही, पण एक प्रकारे तो सिलसिला सुरू झालेला आहे. आणि एकंदरीत ममता बॅनर्जी आणि त्यांचे सगळे जे काही कार्यकर्ते नेते आहेत तर त्यांच्या पुढे हा प्रश्न आहे की पुढे काय करायचं. आता सध्या अभिषेक बॅनर्जी जे आहेत, ममता बॅनर्जींचे भाचे, हे या निमित्ताने चर्चेत आले की त्यांना एका ठिकाणी ते गेलेले असताना त्यांना जबरदस्त मारहाण झाली, त्यांच्यावर अंडी फेकली गेली, त्यांच्या चपला भिरकावण्यात आल्या, काही ठिकाणी त्यांना लाथ मारण्यात आली असाही उल्लेख करण्यात आला. कोणी त्यांना हातानेही मारहाण केली. त्यासाठी त्यांनी हेल्मेटसुद्धा घातलं होतं डोक्यावर की आपल्याला अशी मारहाण होऊ शकते अशी भीती त्यांना वाटली असावी. ते घडलं शनिवारच्या दिवशी. सोनारपूर या ठिकाणी ते आपल्या एका कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना भेटायला गेले होते. त्या कार्यकर्त्याची काहीतरी हत्या झाली निवडणुकीनंतर. तर त्याच्या कार्यकर्त्याची ती हत्या झाल्यानंतर त्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी ते जात होते. त्याच वेळेला त्यांच्यावर हा हल्ला झाला. आणि मग स्वाभाविकच हे सगळं घडल्यानंतर, ही मारहाण वगैरे झाल्यानंतर ते त्या कार्यकर्त्याच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली की भाजपाने प्रायोजित केलेली ही सगळी अशा पद्धतीची घटना होती. त्यांनी स्पॉन्सर्ड करून आपल्यावर हा हल्ला घडवलेला आहे. आपल्याला मारण्याचा हा प्रयत्न होता, म्हणजे कदाचित ठार मारण्याचा प्रयत्न होता असंही त्यांना म्हणायचं असेल. आणि मग त्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली की हे काय झालेलं आहे नेमकं. अभिषेक बॅनर्जी यांना कोणती सुरक्षा त्या ठिकाणी उपलब्ध केलेली नव्हती का? अशा पद्धतीने हल्ला होऊ शकेल हे कोणाला माहिती नव्हतं का? पोलीस कुठे होते वगैरे अशा पद्धतीचे सवाल उपस्थित झाले. आता मुळात पोलीस तर तिथे कुठे दिसत नव्हते. याचं कारण माहिती नाही. म्हणजे ज्या वेळेला अभिषेक बॅनर्जी या कार्यकर्त्याच्या घरी जात होते त्यावेळेला त्यांनी आपल्यासोबत पोलीस हवेत, त्या पोलिसांना एक कळवलं होतं का हे माहिती नाही. आता हळूहळू यातली सगळी जी काही आतली माहिती आहे ही हळूहळू बाहेर यायला लागेल. काय नेमकं घडलेलं आहे, कोणाची चूक आहे, कोण जाणीवपूर्वक कोण कांगावा करतं आहे का, हे सगळं समोर येणार आहे. पण अभिषेक बॅनर्जींच्या भोवती कुठेही पोलीस दिसत नव्हते. मग त्यांनी आपण तिथे जातोय आणि आपल्याला कुठेतरी अशा पद्धतीने हल्ला होऊ शकतो, लोक अंगावर येऊ शकतात, हे लक्षात घेऊन पोलिसांना त्यांनी कळवलं होतं का हे माहिती नाही. अभिषेक बॅनर्जी हे काही छोटं व्यक्तिमत्व नाही आहे की कुठला तरी एक आमदार आहे अशा पद्धतीने नाही. ममता बॅनर्जींच्या नंतरचं जे काय दुसऱ्या क्रमांकाचं स्थान आहे तृणमूल काँग्रेसचं असेल किंवा जेव्हा ममता बॅनर्जींचं सरकार होतं त्यावेळेलासुद्धा अभिषेक बॅनर्जी यांचं एक मोठं स्थान पक्षामध्ये राहिलेलं आहे, सरकारमध्ये राहिलेलं आहे. आणि अशी व्यक्ती जेव्हा कुठे जाते, भलेही त्यांचं आता सरकार नसल्यामुळे जी काही सरकारच्या माध्यमातून सुरक्षा पुरवली जात होती ती आता नाही आहे. त्यांना झेड सुरक्षा होती त्यांना, पण ती नाही आहे. पण ती नसली तरी त्यांची खाजगी सुरक्षा असू शकते. ते ज्या ठिकाणी जाणार तिथे ते कारमध्ये उतरून ते मुद्दामून बाईकवर बसलेले दिसतात आणि बाईकवरनं जाता जाता त्यांच्यावर हल्ला होतो. त्यावेळेला ते हल्ला होण्याच्या आधी एक हेल्मेट घालतात आणि त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांच्यावर हल्ला सुरू होतो. मग ते बाईकवरनं उतरून चालत जाताना दिसत आहेत आपल्याला. आता हे सगळं का घडतं हे माहिती नाही. मी तिथपर्यंत चारचाकी वाहन जाऊ शकत होतं का, ते शक्य होतं का हे माहिती नाही. मी जाऊ शकत असेल, एवढी काय अगदी गल्लीबोळातून ते चालत नव्हते. मग तिथपर्यंत ते आपली पूर्ण गाडी का घेऊन आले नाहीत? आपली कार जी आहे ज्याच्यातून ते आले ती कार तिथपर्यंत का नेली नाही हा सुद्धा सवाल आहे.
ते उतरून बाईकवर का बसले आणि त्यांच्यावर तो हल्ला झाल्यानंतर ते चालत जाताना पण दिसत आहेत. याचा अर्थ कुठेतरी त्यांनाही कल्पना होती का की आपल्यावर इथे हल्ला होऊ शकतो, लोक संतापलेले आहेत ह्या भागातले, ते आपल्या अंगावर धावून येऊ शकतात, याची कल्पना असतानासुद्धा त्यांनी स्वतःची खाजगी सुरक्षा का ठेवली नाही? मग ते कुठे होते लोक? ते त्यांना वाचवत का नव्हते? हे सगळे प्रश्न समोर येणार आहेत. त्याची उत्तरं जी आहेत ती कालांतराने मिळतील. पण हल्ला झाला त्यानंतर प्रतिक्रिया यायला लागल्या की हे जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसने त्याचा निषेध केला की भाजपानेच सगळं घडवून आणलेलं आहे आणि आमच्या नेत्यावर हल्ला घडवलेला आहे. हे सगळं प्रतिक्रिया येणार आहेत समोर. पण तिकडच्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा बघितल्या पाहिजेत. ते हल्ले होत असताना त्या ठिकाणी मीडियासुद्धा होता बाजूला. म्हणजे ते लोक हल्ले करतायत, कोण अंडी मारतायत, कोण लात मारतंय, कोण चप्पल फेकून मारतंय, कोणी त्यांचे कपडे फाडले. हे सगळं होत असताना मीडिया तिथे होता. म्हणजे याचं चित्रीकरण काय CCTVवर मिळालेलं नाही, हे मीडियानेच चित्रण केलेलं आहे. मीडियाचे बूम तिथे दिसत आहेत, ते प्रतिक्रिया घेत आहेत. पण त्यावेळेला अभिषेक बॅनर्जी काहीच बोलत नव्हते. पण हे चाललं होतं. याचा अर्थ ही सगळी तयारी झालेली होती. सगळे लोक सोबत दिसत आहेत. मीडिया आहे तर पोलीस तिथे नव्हते. मग हे खरोखरच लोकांचा राग तर असणारच. लोकांनी रागाने हे सगळं केलंच असेल. पण अभिषेक बॅनर्जींना हे माहिती होतं का की असं होईल आणि म्हणून आपण बिंदास तिथे जाऊया, जेणेकरून आपल्याला याचा कांगावा करता येऊ शकतो की कुठेतरी आपला हल्ला झाला, आपल्याला मारण्याचा प्रयत्न झाला, सरकारने आपल्याला कुठेतरी हल्ला करून आपल्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्या मागे सरकारच आहे हे सांगता येईल. म्हणून अभिषेक बॅनर्जी यांनी हे केलं की नाही हे समजेल येत्या काळामध्ये. पण ते बाईकवर बसून येत आहेत, हेल्मेट घालत आहेत आणि काही अंतरावर गेल्यावर त्यांचा हल्ला होतोय, हे काहीतरी सूचक आहेच दाखवणारं. कारण हल्ला करायचाच असता भाजपाच्या माध्यमातून, त्यांना जर हल्ला करायचा असता तर तो आधीच झाला असता. निकाल 4 मे रोजी लागले आणि सगळे निकाल लोकांसमोर आहेत. त्यानंतर तृणमूल काँग्रेसची काय अवस्था झाली आपण पाहिलं. तोपर्यंत कोणी हल्ला केला नाही. त्यामुळे आता ते कांगावा करतायत की नाही समोर येईल. पण अभिषेक बॅनर्जींवर हा हल्ला लोकांनी का केला हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, विचार करण्याजोगा प्रश्न आहे. सर्वसामान्य माणसं का हल्ला करतायत? म्हणजे हे काही गुंड आहेत, ते काही हत्यारं घेऊन आले सोबत आणि त्यांनी हल्ला केला, असं काही घडलेलं नाही. सर्वसामान्य माणूस तो हाताने मारतोय, कपडे फाडतोय, खेचतोय अभिषेक बॅनर्जींना किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतोय. हा कोण आहे सर्वसामान्य माणूस त्या भागातला? अनेकांच्या प्रतिक्रियानंतर मीडियाने घेतलेल्या पण आहेत. ते म्हणतायत की यांनी आमच्यावर अन्याय केला, महिलांना धमकावलेलं आहे, अनेक वेळेला आमच्याकडून पैसे वसूल करण्यात आलेले आहेत. आणि यापूर्वी ऐकलेलं सुद्धा आहे आपण सगळीकडे की कशा पद्धतीने तृणमूलचं सरकार असताना लोकांवर दडपशाही करण्यात आली, महिलांवर बलात्कार झाले. पण तृणमूलचा कार्यकर्ता जो आहे तो फरार दिसतोय, शहाजा शेख हा फरार होता अनेक दिवस. आणि अशा सगळ्या घटना घडल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले, अनेक भाजपचे कार्यकर्ते मारले गेले. मागच्या 2021ला जेव्हा ममता बॅनर्जींनी निवडणूक जिंकली त्यावेळेला भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले झालेले आहेत, त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांना मारण्यात आलेलं आहे, घरं जाळपोळ केलेली आहे, महिलांवर अत्याचार झालेले आहेत. हे सगळं कोणाच्या काळात झालं? हे तृणमूलच्या काळात झालं. ते तर काय भाजपने घडवून आणलं नव्हतं. त्यामुळे तृणमूलच्या बाबत लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे एक राग आहे, संताप आहे. आता आपण पाहिलं पोलिसांनी काही गुंड तृणमूलचे जे त्या काळामध्ये लोकांना धमकावत असत, त्यांना लंगोटीवर फिरवलं, त्यांची वरात काढली. त्या लोक त्यांना शिव्या देत आहेत. तेच गुंड जे ममता बॅनर्जींचं सरकार असताना तावातावाने लोकांसमोर बोलायचे, लोकांना धमक्या द्यायचे, इशारा द्यायचे, लोकांना त्यांच्या अंगावर धावून जायचे.
तेच आता पोलिसांच्या माध्यमातून त्यांची वरात काढली जाते याच सगळ्या त्यांच्या एरियामध्ये. मग हा लोकांचा राग आहे, संताप आहे आणि त्या संतापातून हे घडलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने कुठल्याही नेत्याला मारहाण होऊ नये, पण तुम्ही जे काही केलं तुमच्या काळामध्ये, लोकांवर जे अत्याचार झाले, आणि हे केवळ भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार झाले असं नाही, सर्वसामान्य माणसांवर पण झाले. त्यांना मतदानाला येऊच दिलेलं नाही आहे. बाहेर तृणमूलचे गुंड जे ते बसून राहत आणि लोकांना मतदानाला येऊ देत नसत. तिकडे आपोआप मतदान होत असे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत लोक संतापलेले होते. निकाल लागल्यानंतर आपण पाहिलं सर्वसामान्य माणूस रस्त्यावर उतरला होता. भाजपचे कार्यकर्ते होतेच, पण सर्वसामान्य माणूस, कोण मिठाई भरवतोय, कुठल्या तरी माणूस गावातून चाललेला आहे बाईकवरनं, त्याला थांबवून त्याला मिठाई भरवली जाते, तो पण आनंदाने ती मिठाई घेतोय. गुलाल लावला जातो एकमेकांना आणि सर्वसामान्य माणसं याच्यामध्ये नाचत होती, गात होती, आनंद साजरा करत होती की गेलं एकदाचं ममता बॅनर्जींचं सरकार. हे सगळी परिस्थिती तुम्ही निर्माण केली, त्याचा स्फोट आज होतोय निकालानंतर. त्यामुळे भाजपवर केवळ त्याचं खापर पडून चालणार नाही की भाजपाने स्पॉन्सर केलेलं आहे, आपल्याला मारहाण केलेली आहे. आणि हेच अभिषेक बॅनर्जी आज त्यांच्या कार्यकर्त्याचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचं सांत्वन करायला गेले. यापूर्वी अनेक घटना ममता बॅनर्जींच्या सरकारच्या काळात घडल्या, त्यावेळेला गेलेले होते का? हेच लोक विचारतायत, सर्वसामान्य लोक, की ज्या डॉक्टरवर बलात्कार झाला कार मेडिकल हॉस्पिटलमध्ये, त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेले होते का अभिषेक बॅनर्जी, ममता बॅनर्जी? उलट ते प्रकरण कसं दाबता येईल, दडपता येईल याचे प्रयत्न त्यांनी केले. अनेक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्यावेळेला कुठेतरी गेले होते का अभिषेक बॅनर्जी त्यांच्याकडे? संदेशखालीमध्ये एवढ्या महिलांवर अत्याचार झाले, तिथे गेले होते का अभिषेक बॅनर्जी त्यांचं सांत्वन करायला? कुठेच गेले नाहीत. उलट त्या तृणमूलच्या गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातून लोकांच्या मनात हा राग निर्माण झालेला आहे आणि त्याचा स्फोट आहे. पण त्याचा कांगावा करण्याचा प्रयत्न नक्कीच अभिषेक बॅनर्जी यांनी केलेला असला पाहिजे, कारण ही प्रथा परंपरा त्यांनी ममता बॅनर्जींकडून घेतली असेल. ममता बॅनर्जी या अनेक वेळेला आपण पाहिल्या, कधी पायाला प्लॅस्टर आहे, कधी हाताला प्लॅस्टर आहे, कधी डोकं फुटलेलं आहे, आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला त्या अशा पद्धतीने बाहेर यायच्या आणि सहानुभूती मिळवायच्या. त्या खरोखरच पडलेल्या होत्या की नाही माहिती नाही, पण प्लॅस्टर लावून तर त्या व्हीलचेअरवर बसून यायच्या. ती प्रथा जी आहे ती कदाचित अभिषेक बॅनर्जी यांनी सुरू ठेवली असेल की या निमित्ताने लोक मारतायत, त्याचं राजकारण करूया, भाजपावर खापर फोडूया, त्यातून आपली प्रतिमा निदान तेवढी तरी उंचावेल, असा कदाचित प्रयत्न असेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.